राज्यसेवा 2025ला उत्तरवैदिक कालखंडावर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे काय? तर मनुस्मृतीमध्ये दिलेल्या विवाहाच्या 8 प्रकार. लक्षात घ्या, मनुस्मृतीमध्ये 8 विवाह प्रकार दिले. त्यातील 4 विवाह जे आहेत ते प्रशंसनीय आहेत आणि 4 आहेत ते अप्रशंसनीय आहेत. लक्षात घ्या, प्रशंसनीय विवाहामध्ये येतात ब्रह्मविवाह, दैवविवाह, आर्षविवाह आणि प्रजापत्य विवाह. तर अप्रशंसनीयमध्ये येतात असुर, राक्षस, पिशाच्च आणि गांधर्व. लक्षात घ्या, गांधर्व विवाह म्हणजे प्रेमविवाह, पिशाच्च विवाह म्हणजे स्त्रीवर बलात्कार करून अचेतन अवस्थेमध्ये ती असताना तिच्यावर अतिप्रसंग करून केलेला विवाह तो पिशाच्च आहे. राक्षस विवाह म्हणजे स्त्रीचं अपहरण करायचं आणि विवाह करायचा, आणि आसुर विवाह म्हणजे स्त्रीसोबत सौदेबाजी करायची, तिला पैसा द्यायचा आणि त्यासोबत केलेला विवाह. प्रशंसनीय विवाहामध्ये प्रजापत्य विवाह जो आहे म्हणजे स्त्रीकडे या ठिकाणी मुलानं स्त्रीला मागणी घालायची. त्या जो आर्षविवाह म्हणजे या ठिकाणी 2 गायींच्या बदल्यात केलेला विवाह जो आहे तो आर्षविवाह. दैवविवाह म्हणजे थेट पुजारासोबत लग्न करणं आणि त्याचबरोबर पित्याकडनं योग्य वर मुलीसाठी पाहणं याला म्हटलं जातं ब्रह्मविवाह. तर यावर हमखास प्रश्न विचारला जाईल, व्यवस्थित करून